महेश अण्णा वामन मांजरेकर यांनी अशी एक ठुकरट स्टोरी घेऊन आलेली आहे, एक राधा आणि एक मीरा। अरे त्या नावाचं तर काहीतरी ख्याल ठेवा राव। तुम्ही एक अशी लव्ह स्टोरी आणताय जे की पांचटच नाही, आउटडेटेडच आहे। म्हणजे गोची ती आहे पण ती नाहीये, ती तो आहे। म्हणजे काय बोलायचंच नाही। फक्त एक फॉरेन लोकेशनला जायचं म्हणजे प्रेक्षक, मराठी प्रेक्षक जेवढे येडे आहेत का तुमचे टुरिझम बघण्यासाठी जाणार का थिएटरमध्ये? हे कोणत्या तरी युरोपियन कंट्रीमध्ये याचं शूटिंग झालेलं आहे आणि त्या कंट्रीमध्ये 25% सबसिडी मिळते। आता नेमकं हे डिरेक्टर रायटरने स्क्रिप्टवरती काय नाही काम करता डायरेक्ट जातात, डायरेक्ट जाऊन शूट करून येतात। अरे तुम्ही शूट करायला जाताय का डेस्टिनेशन हॉलिडे करायला जाताय? मला तर वाटतं हॉलिडे जास्त आहे तुमचा। एकतर मराठी पिक्चरचं एक ट्रेंड फॅड आलेला आहे आजकाल की लंडनला जायचं, बाहेर युरोपियन कंट्रीमध्ये जायचं। म्हणजे यार तुम्ही लोक सिनेमाच्या नावाखाली आहे ना आपलीच मजा मारताय वेगळीच। आणि महेश दादा काय झालं तुम्हाला राव? तर एक राधा एक मीरा याचे कृष्ण आहेत कश्मीर महाजनी। तुला वाटतंय तसं काहीही नाही, मग कसं आहे? आता कश्मीर महाजनी हा एक उत्तम अभिनेता आहे, त्याबद्दल काहीच विषय नाही। पण सध्या आता कश्मीर महाजीचं काय प्रॉब्लेम झालाय मला माहिती नाही। त्याला बिल जास्त पेंडिंग पडलेत का? तो काम करतोय, तो पैशाच्या मागा लागला, तो बघतच नाही स्क्रिप्ट कशी आहे काय आहे। एक तो फुलवंतीमध्ये एक चांगलं उत्तम काम करतोय महादेव शास्त्री यांचं। जबरदस्त ते कॅरेक्टर होतं, आवडलं मला ते कॅरेक्टर, ते ॲक्टिंग। त्याच्यानंतर आता हे असलं काहीतरी एक राधा एक मीरामधलं कृष्ण एक पात्र जो की लव्ह ट्रायंगल समथिंग कन्फ्यूज असतो। आणि मृण्मयी देशपांडे लाईक मन कॅरेक्टर आहे। मला म्हणाला मन तुझ्यासाठी एक स्टंट डिझाईन केलाय, तू लवकर इम्प्रेस होत नाहीस ना म्हणून स्टंट। ते दोघं ऑन स्क्रीन किस पण करतात, ठीक आहे किसिंग असू द्या, पण त्या स्क्रिप्टमध्ये तुम्हाला दाखवायचं काय हे तुम्ही विसरून जाऊ नका। तुमचा फ्लो काय आहे पिक्चरचा? तुम्हाला जर असे फॉरेन डेस्टिनेशन हा काहीतरी रोमॅन्स आणि हे काय किसिंगमधून जर तुम्हाला वाटत असेल तर प्रेक्षक येतील, तर असं कधी होणार नाही। आता तिसरी एक हिरोईन आहे, तिला वाटत असते कश्मीर तिच्यावरती प्रेम करतो, पण ही जी मृण्मयी पात्र आहे मृण्मयीला वाटते कश्मीर माझा पाहिजे। म्हणजे यार भोसडा केला यार। माझ्या मनासारखं सगळं व्हायची इतकी सवय लागली आहे मला, दॅट आय कॅन एक्सेप्ट दॅट आय हॅव लॉस्ट यू। लाइटिंगचं बोलायचं तर एवढी बेकार लाइटिंग दिलेली, एकदम सगळीकडून सगळं लीट करून ठेवलेलं आहे लाइटिंगच्या नावाखाली। सगळं असं लक्क लक्क प्रकाश आहे, चक्क मराठी सिरियल सारखी लाइटिंग आहे। अरे बाबा तुम्ही एवढं बजेट खर्च करून जाताय त्या दुसऱ्या कंट्रीमध्ये, युरोपियन कंट्रीमध्ये, तिथं जरा काहीतरी ढंगचं तर बनवा, काहीतरी व्यवस्थित टेक्निशियन तर घेऊन जावा। ही स्टोरीनं तर माती खाल्लेलीच आहे, आउटडेटेड स्टोरी, तेच पांचट स्टोरी। कमेंट कसले येतात हे तुमच्यामुळे आमच्या मराठी इंडस्ट्रीची वाट लागते। ठीक आहे 7 फेब्रुवारीला येतोय पिक्चर, प्रमोशन जोरात सुरू आहे। आता त्यांनी प्रमोशनची काय टॅगलाईन दिली ती कोण राधा आहे कोण मीरा आहे हे पाहायला तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागेल 7 फेब्रुवारीला। टिपिकल DDL जे टाईप दिसते मला, तो एक हिरो, परत त्याचे वडील असतात तिथे, परत आपले डिरेक्टर साहेब मधून पात्रामध्ये दिसतात। आय थिंक ते मृण्मयीचे वडील असतात, ते काहीतरी मृण्मयीला गाईड करतात का वॉटेवर ते माहिती नाही। आता हे मृण्मयीचं जे पात्र आहे ते मन एकदम बिंदास पात्र आहे, ती प्रेमात असते कश्मीरच्या आणि कश्मीर आय थिंक कुणाच्या प्रेमात असतो, तिसऱ्या मुलीच्या मे बी। सगळं असं खिचडी करून ठेवलेली आहे। आणि त्या मला सांगा तुम्ही लोकेशन निवडलं आहे, त्या लोकेशनच्या स्टोरीसाठी काहीतरी संबंध आहे का? म्हणजे मला तर ट्रेलर पाहून वाटत नाही की ती लोकेशन गरजेची होती। म्हणजे तुम्ही उगाच भेटताय आपल्याला सबसिडी म्हणून चला मजा मारायला म्हणून जाताय का फॉरेन डेस्टिनेशनला? बघा याचं उत्तर द्या। आणि ती स्टोरी काय आहे? एक कॉलेज स्टुडंट असतात आणि एकमेकाच्या प्रेमात पडतात। अरे बस करा, कुणाला दाखवता तुम्ही असल्यात स्टोऱ्या? आता मोठे झालेत लोक सगळे, 2025 आला तेच तुम्हाला थर्ड क्लास लव्ह स्टोरी आणत असेल, काय नाही होणार। काहीतरी सस्पेन्स आणा, काहीतरी त्याच्यामध्ये कॅरेक्टरचं ट्रान्झिशन आणा, काहीतरी सस्पेन्स ठेवा, तरच तुमचे पुढे तरच प्रेक्षक बघायला येतील मराठी सिनेमे। आणि तुम्ही जर मराठी सिनेमामध्ये एवढे मोठ्या पदावर गेलेला आहात तर तुमच्याकडून अपेक्षा नाही की असले तुम्ही लो क्वालिटीचे पिक्चर बनवताय। 7 फेब्रुवारीला घेऊन येत आहे व्हॅलेंटाईन डेच्या समोर। मी प्रेमात पडली आहे त्याच्या, असं आतून अखंड बुडबुडे आल्यासारखं होत आहे। ती प्रेमात पडली, कम्प्लीट ट्रॅजेडीवाली लव्ह स्टोरी आहे तुझी। असो आता मराठी चित्रपटांना स्कोप नाही असं म्हणण्यापेक्षा हे असे लोक जे बसलेत ते व्यवस्थित फायदा करून घेत नाहीत
आणि काहीतरी घाई गडबडीमध्ये करायचं म्हणून काहीतरी आणून प्रेक्षकांच्या तोंडावर मारायचं असं नाही चालत. सगळ्या प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो. त्याचं लोकेशन काय, आर्ट काय, कॉस्ट्यूम काय, सेट काय, स्टोरी कसं आपली जाणार आहे, त्याचं 3 ॲक्ट स्ट्रक्चर कसं आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर एक व्यवस्थित सिनेमाची बांधणी होते. तुम्ही जर असं फॉरेनच्या नावाखाली काहीतरी सीन टाक मन शट अप यार. बोल ना डार्लिंग, बोल ना, बोल ना. मन यू आर एम्बैरेसिंग. कौन सा इंसाफ है मोहतरमा. मोहतरमाच्या आईचा कश्मीर महाजनी एक उत्तम अभिनेता आहे. त्याचप्रमाणे मृण्मयी देशपांडे पण चांगली अभिनेत्री आहे. परत एक नवीन हिरोईन पदार्पण करते आहे, भोसले समथिंग, तिचं पण चांगलं काम दिसतंय मला. ठीक आहे, ॲक्टरनं तर मेहनत घेतलेली आहे. तर ऑन स्क्रीन किसिंगचं पण एक सीन आहे. आता ठीक आहे, तो किसिंगचा सीन असू द्या, पण उगाच त्याला घालायचं म्हणून घातलं मला असं वाटतंय, जेन्युअनली मी सांगतोय. आणि ते जे मन कॅरेक्टर आहे ती म्हणजे एकदम असं कंटेम्पररी कॉम्प्लिकेटेड मुलगी दाखवायचा प्रयत्न केला आणि कुठे ना कुठे काश्मीरचं कॅरेक्टर थोडं मला सॉर्ट वाटतंय आणि काश्मीर थोडा मॅन्युप्युलेटिव्ह असं असू शकतो स्टोरीनुसार. म्हणजे तिसरी न्यू कमर हिरोईन आहे, तिचं पण एक बॅलन्स पात्र दिसते. तर ह्याच्यामध्ये मला वाटते बळी जाणार आहे त्या मन पात्राचा. आणि तर बघूयात ही स्टोरी कशी आहे. ठीक आहे मित्रांनो, 7 फेब्रुवारी हा सिनेमा येतोय चित्रपटगृहामध्ये. तुम्हाला असली 5 स्टोरी बघायची आहे तर बघा जाऊन. आता आम्ही तर रोस्ट करण्यासाठी आम्ही तर जाऊन फिल्म ॲनालिस्टसाठी बघणारच आहोत की कुठे काय काय माती खाल्ली आहे लोकांनी. ट्रेलर म्हणून तर बऱ्याच ठिकाणी माती खाल्लेली दिसते. तर याची पूर्ण चिरफाड आपण करणार आहोत 7 फेब्रुवारीनंतर. भेटूयात 7 फेब्रुवारीला. तोपर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद. थँक्यू.